रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाराज असल्याचं उघड झालंय। रेल्वे प्रकल्पांची कामं संथ गतीने सुरू असल्यामुळे मोदींनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। याबाबत पंतप्रधान कार्यालयाचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी सुरेश प्रभूंना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे पंतप्रधानांचा आता प्रभूंवरचा विश्वास उडाला की काय असा सवाल उपस्थित होतोय। तर दुसरीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या कामावर मात्र पंतप्रधान खुश असून पीएमओ कडून त्यांचं कौतुक करण्यात आलं। यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी, रेल्वे प्रकल्पांचे कामं कुठेतरी संथ गतीवर चालले आहेत असं पंतप्रधानांना वाटत असल्यामुळे प्रभूंवर ते नाराज आहेत, तर गडकरींच्या कामावर मात्र नरेंद्र मोदी खुश असल्याचं एकूणच पीएमओ ऑफिसकडून कळतंय। पंतप्रधान प्रभूंवर नेमके कशामुळे नाराज आहेत आणि गडकरींवर का खुश आहेत, बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तरी नाराजी आहे तर गडकरींकडून प्रकल्पांना सर्वाधिक वेगानं मंजुरी देण्यात येते आहे। रेल्वेसाठी दिलेल्या अतिरिक्त 40,000 कोटींपैकी केवळ 20% निधीच आतापर्यंत खर्च झाला, तर गडकरींकडून प्रकल्पाच्या निधींचा खर्च योग्य वेळेत होतोय। त्यामुळे कुठेतरी खुश आहेत ते गडकरींच्या कामावर। इतर मंत्रालयांच्या तुलनेनं कमी खर्च होतोय, तर दिलेला सर्व निधी प्रकल्पांवरती खर्च होतोय, म्हणजे काम सुरू आहे आणि म्हणूनच नितीन गडकरींवर खुश असल्याचं एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, आपण बघतोय एकीकडे सुरेश प्रभूंवर कुठेतरी मोदी नाराज असल्याचं दिसतंय, तर गडकरी मात्र खुश आहे। जरा अधिक माहिती द्या एकूणच या संदर्भात। बिलकुल, 1 वर्ष होऊन गेलेला आहे भाजप सरकारला आणि प्रत्येक मंत्र्यांनी जे रिपोर्ट कार्ड आहे ते रिपोर्ट कार्ड आता मांडण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळेच विविध ज्या योजना आहेत, प्रकल्प जे रखडलेले आहेत ते प्राधान्याने पूर्ण करण्याचं पीएमओ हाऊसनं स्वतः त्यामध्ये हस्तक्षेप देण्यास सुरुवात केलेली आहे। आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव नृपेंद्र मिश्र यांनी आता पत्र लिहिलेलं आहे रेल्वे मंत्र्यांना, सुरेश प्रभू यांना शिवसेनेमधून भाजपनं विशेष करून आणलं, त्यांना खासदार केलं आणि मंत्री केलं, तरी सुद्धा मात्र त्यांचं काम नीटसं दिसत नाहीये। जे अतिरिक्त रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी 40,000 कोटी रुपये दिले होते त्याच्यापैकी फक्त 20% खर्च झालेला आहे। त्याचबरोबर स्टेशन डेव्हलपमेंट आणि हाय स्पीड सर्व्हिसेसचं जे काम आहे, म्हणजे की वेग वाढवणं, त्याचबरोबर जे रेल्वे स्थानक आहेत त्यांचा विकास करणं, कारण वारंवार तक्रारी येतात, कधी पाणी नाहीये तर कधी गाड्या उशिरा सोडल्या जात आहेत। त्याचबरोबर गाड्यांचे रेल्वेचे अपघातही मोठ्या प्रमाणावर गेल्या काही महिन्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत। ग्राहकांच्या तक्रारी वारंवार जात आहेत आणि यालाच वैतागून पीओमने अखेर पत्र लिहिलेलं आहे। नृपेंद्र मिश्रा यांनी अखेर पत्र लिहिलं आहे की नेमके रेल्वे मंत्र्यांनी याच्यासाठी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, खर्च तर केलेच नाही कामासाठी, मात्र बाकीच्या सुद्धा कामासाठी स्थानिक रेल्वे स्थानकाच्या जे विकासासाठी काय केलेलं आहे ते हे सांगावं आणि याच्यावर कारवाई करावी असं सांगण्यात आलेले आहे। निश्चित, धन्यवाद रामराजे ही माहिती दिल्याबद्दल। रामराजे शिंदे दिल्लीहून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।